हे बानू, अगं कसला विचार करते आहेस? नाही, कसलाच नाही. मावशीला सांगाव का आता विष्णुदेव येऊन गेलो आणि त्यांनी मला वरद दिला आहे ते? नाही नग, आत्ता नग सांगाय. अगोदर मी देवानी सांगितलं आहे तसं कमळ गोळा करायला जात. युरांगी अजून कस का आला नाही कळना झालंय. अगं बाया, अंगावर कचरा पडतय, तिकडे सरक. हे बानू, अगं कुठं निघाली? कुठं नाही, दाराबाहेर बघत होते. का ग, काय झालं? नाही, असंच विचारलं. देवा, आबा आले तर तुमचं दर्शन घ्या साया. जेजुरी तुमचे स्वागत आहे. काल रातच्यालाच हाता आलो तेव्हा माणूसनी भेटलो आणि आता तुमचं दर्शन घ्यायचं म्हणून हाता आलो. मग मी वस्तीवर जाणार आहे माघारी. आबा, लगेच निघालात? थांबणार नाहीत? जेजुरीचा पाहुणचार घेणार नाही? नाही तेव्हा, तेव्हा तुमचं दर्शन झालं, डोळ्याचं पारडं फिटलं बघा. पण आता मला परत वस्तीवर गेलंच पाहिजे. आबा, सहजच येणं केलं. तेव्हा तुम्हाला तर समज ठाव आहे, पर वस्तीवर माणसाने लई त्रास खाऊन करावा लागतो देवा. तर देवा, असं हाय बघा, तुमचा आशीर्वाद पाहिजे देवा. आबा, माझ्या या मनुष्य अवतारातील फार मोठा काळ मी चंदनपुरीतील वस्तीवर घालवला आहे. तिथले सर्वजण मला अतिशय प्रिय आहेत. ती जागा मला अतिशय प्रिय आहे. आबा, चिंता नसावी, सर्व काही मंगलमयच होईल. शुभम भवतु. सर्व मंगल व्हावं म्हणून बानू प्रयत्न करेल आणि तिच्या साधनेवर श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न होऊन श्री महालक्ष्मी देवींचा कृपाशीर्वाद सर्व भक्तांना मिळेल. कुठे गेला होता तुम्ही? मी बाणाईकडे गेलो होतो. बानूकडे? हो, श्री खंडेरायांनी एक कार्य सोपवले होते, ते पूर्ण करण्याच्या हेतूनच तिथे गेलो होतो. कोणतं कार्य? चंदनपुरीतील प्रजेसमोर काही मोठ्या समस्या उभ्या आहेत. त्यासाठी आबा चंदनपुरीहून बानूची भेट घेण्याकरता आले होते. त्यांनी श्री खंडेरायांची देखील भेट घेतली. मग तुमचं आणि श्री खंडेरायांचं चंदनपुरीला जाऊन काही उपाययोजना करण्यासंदर्भात बोलणं झालं असावं, नाही? देवी, श्री खंडेरायांनी एक कार्य सोपवलं होतं, ते पूर्ण केलं. यासाठी बाणाईला एक साधना करावी लागेल, हेच तिला सांगायचं होतं. साधना? कोणाची? आता लक्ष्मी देवींना मी हे कसं सांगावं? काय झालं? कसला विचार करता आहात? काही नाही, योग्य वेळ येऊ दे, तुम्हाला सारं काही कळेल. आत्ता जे कार्य पूर्ण झालं आहे ते मी श्री खंडेरायांना सांगून येतो.
हे गणोबान राघोबा कुठे गेल्यात कुणास ठाव. सकाळपासून बघतो या तर दिसत नाही. अरे गणोबा राघोबा, अरे हाकडे या अगोदर. काय झालं जी? अरे काय झालं काय? अरे तुम्ही हायसा कुठं सकाळ धरणं? अहो, आम्ही हातच आहोत की. गडाच्या आतल्या अंगाला सेवकांनी जी कामं दिली होती ती झाली का नाही ते बघायला गेलो होतो. अरे मग मला दिसला कसा नाही सा? आता काय काय कामं केली ती समधी सांगू होय? हा? अरे काय बोलतोयस तू? अरे त्यातनी काही ठाव नाही होय? अरे समधी कामं तेच देतात की. नाही गणोबा राहू दे, सांगू दे, सांगूच दे आता याला. बघू तुझं ध्यान कुठं आहे. मग ऐकाच. ऐकव. आज स्वयंपाक घरामध्ये आजची सगळी शिदा काढून दिली. राजवाड्यामध्ये आसनं आणि त्यावरची कापडं लावली आणि सांच्याला आज मशाली पेटवायची आहे ती त्या मशाली धुवून ठेवल्या आणि गडाच्या दारापाशी सडा घातला. तवातातनं गडाच्या पायथ्याशी परदानजी चाललं होतं. परदानजी गडाच्या पायथ्याकडे चाललं होतं? हा, बानाईकडे चालला असतील ते. त्यांचा पाहुणा आला होता ना व, त्यासनी भेटायला गेला असतील. वय तसं बी असेल. मागच्या वेळेला म्या परदानजी संघ वस्तीवर गेलो होतो तेव्हा ही समधी पाहुणी तर होती. पण आता परदानजी वाड्यावर जातात परती पाहुणी त्यांनी हात भेटलं असतं की. अरे देवापाशी मागणी मागायला वस्तीवरनं लोक आला होतं बघ. रंगा घेऊन आला होता बघ त्यासनी. हा गणोबा, स्वयंपाकघरात शिधा पोचवली ना? होय जी. पर काय हो, काय मागणं मागायला गेले असतील ते देवाकडं. आणि परदानजी बी बानाईकडे गेलो होतो म्हणजे काय बाई महत्वाचं काम असेल. राघवा, आपण नंतर बोलूया. येतो. थांबा थांबा थांबा, हे काय म्हणाले आता? प्रधानजी बानूकडे गेले आहेत? हा, होय, त्यांचं काही काम असेल हो. आणि गडावर कोण कोणाचं मागणं घेऊन आले होते म्हणाले हे? अहो काय नाही, वस्तीवरनं ते लोक आली होती. अहो नाही हो, बानाईच्या वस्तीवरनं आले होते आबा देवासनी भेटाया. आणि नंतर प्रधानजी बानूला भेटायला गेले तर? हा, काय काम असावं? मी आलेच. हा, अहो अरे ये राघोबा, अरे तुझं डोसकं जागेवर आहे का नाही? हा, त्यांच्या मोहर कशा पाहिजे समजा बोललास? अहो ध्यानातच नाही आलं बघा माझ्या. अरे ते आता देवींकडे जातील आणि उगा काय ते वाढवून सांगतील. अरे काय करावं तुझं आता? अहो चुकलं बघा माझं. हा, चूक झाली म्हण. चला आता, मोहर व्हायचं ते होणारच आहे. चला. चूक झाली हो. आता हे काय नवीन? मावशे जरा जाऊन येते, फुलं आणते. हवं तुम्ही कशा पाहिजे जातायसा? मी जाते की, नाहीतर चाकरासनी पाठवते, बाहेरच असतील ती. नग कशाला उगा? आता रंग्या येईलच, त्याला सांगायचं का जा आणि घेऊन ये फुले म्हणून. आता मावशीला काय सांगावं? घ्या, हे आलं ध्यान. अहो किती वेळ आता समजे जण वाट बघते. आबासनी शिपत्र सोडलं आणि लागलीच हकडं चालू. देवांचं दर्शन झालं का? वय झालं. काय म्हणलं देव? बानुपाई देवांचं पाय आपल्या वस्तीला लागलंय आणि बानुपाईच समध्यांचं चांगलं होणार आहे. म्हणजे म्या सांगते मावशी. म्या अगोदर नाही सांगितलं, पर आता सांगते. मावशे मग विष्णुदेव हात येऊन गेले. त्यांनी मला सांगितलं का वस्तीवरल्या समध्यांचं भलं व्हावं म्हणून म्या महालक्ष्मी देवींची प्रार्थना करायला होई. आणि ते कसं काय? त्या तर गडावर आहे ती, आणि तू त्यासनी कस काय भेटणार? विष्णुदेव म्हणले का त्यासनी कमळ लय आवडत्यात. मग कमळाची फुलं खुडून त्यांचं नाव घेत नदीमध्ये सोडून द्यायची, म्हणजे माझी प्रार्थना त्यांच्या पतूर पोचल. मग त्या मला आशीर्वाद देत्या. देवाची कृपाच झाली म्हणून तू फुलं आणाय निघाली होती होय? होय. वस्तीवरले समधे आनंदात असावे एवढंच मागणं आहे बघ माझं. देवाची कृपा आहे.
कुणाला काय बी कमी पडणार नाही बघ. येते म्या. देवी, जशी आपल्याला सहाय्याची आवश्यकता भासेल असे आपण म्हणालात, तसेच बाणाईला देखील सत्य शोधताना सहाय्य लाभू शकेल. देवी, देवी, देवी. माधवी, काय झालं? तू अशी धावत का आलीस? देवी, तुम्हाला एक महत्वाची वार्ता द्यायची आहे. महत्वाची वार्ता? हो देवी. कशाबद्दल बोलायचंय तुला माधवी? असं काय घडलंय गडावर? देवी, माझ्या कानावर आलं की प्रधानजी बानूला भेटायला गेले आहेत. कधी घडलं हे? आज सकाळी देवी. आणि मला हे देखील कळलं की बानूच्या वस्तीवरून कुणीतरी आलं होतं देवांची भेट घ्यायला. अर्थात मला हे कळलं आणि मी लगेच आले तुम्हाला सांगायला. आणि देवी, ती माणसं गडावरून गेल्यानंतरच प्रधानजी बानूला भेटायला गेले. बंधू बानूकडे का गेले असतील? त्यांना काय काम असेल? आणि बानूच्या वस्तीवरून यांच्या दर्शनासाठी कोण आलं आहे? कदाचित तुम्ही जी घोषणा केली त्यामुळे बानूला सहाय्य व्हावं असं मागणं मागायला आले असावे. आता तुम्हाला जर सत्य कळलं तर ती काय करणार याची चिंता असावी त्यांना. म्हणूनच कदाचित बानूला देखील संकेत मिळण्याच्या दृष्टीनं सहाय्य व्हावं या हेतून ते निपक्षपणे मार्ग काढतील. शक्य आहे. मी केवळ शक्यता दर्शवली. देवी, ह्या आधी देखील बानूला निरनिराळ्या साधनांबद्दल ज्ञात झालं होतं. हो, यांना मिळवण्यासाठी विवाहाआधी तिने वेगवेगळे व्रतवैकल्य केले होते हे मला ठाऊक आहे. ह्या वेळी देखील असंच काहीसं असावं. तिला सत्य कळावं यासाठी जर तिला कोणी सहाय्य करत असेल तर मी ते होऊ देणार नाही. आणि हो, जर हे असत्य असेल तर तुझी माझ्याशी गाठ आहे हे ध्यानात ठेव.
करा माय. तुझ्या नदीच्या पाण्यापायी हत समधीकडं भरभराट आहे. समध्यासनी प्यायला पाणी आहे. हत शेतात धान्य पिकतया. हातल्या समध्यांचं जगणं तुझ्यामुळं आहे. माझा नमस्कार घे माय. बाणाई, बाणाई, कोण हायसा तुम्ही? मी करहा, करहा नदी. तुम्ही? हो. आणि तुम्ही मला प्रणाम करू नये बाणाई. अहो असं कसं म्हणतायसा? तुम्ही श्री खंडेरायांच्या पत्नी आहात. तुम्ही मला प्रणाम करू नये. उलट पक्षी माझाच प्रणाम स्वीकार करावा. अहो देवांची कृपा आहे. मी आपली रानात राहणारी, देवांची भक्ती केली. माझं देवांसंग लगीन झालं, तर हे समद देवांच्या आशीर्वादापायीच आहे बघा. श्री खंडेराय जेजुरी सोडून चंदनपुरीला जाताना इथूनच गेले होते. तेव्हा सगळ्यांनी त्यांना जसा थांबवण्याचा प्रयत्न केला तसा मी देखील केला. पण त्यांच्या अशा वागण्यामागचं प्रयोजन नक्कीच निराळं असेल हे मला नंतर कळालं. बाणाई, तुम्ही इथे येण्यामागचं प्रयोजन मला कळू शकेल का? होय, सांगते. मी आज चंदनपुरीची. तर माझं रान आहे, वस्ती आहे. माझं देवांसंग लगीन झालं मी हाता आले, तर मग ठाव पडलं का ततल्या माणसासनी लय त्रास व्हायला लागला आहे. तत प्यायला पाणी नाही, शेतात धान्य उगवत नाही, गुरासनी चराया चारा बी नाही. हे समद ठाव पडलं, मी देवांचा धावा केला. तेव्हा प्रधानजींनी मला सांगितलं का ह्यासाठी महालक्ष्मी देवींची पूजा कर. त्यासनी कमळं आवडतात. तेव्हा 1000 कमळं घेऊन त्यांचं नाव घेत नदीमध्ये सोडून दे. आणि म्हणून मी आज हाता आले आहे बघा. कमळ हे श्री महालक्ष्मी देवींना अत्यंत प्रिय आहे. त्यांच्यापर्यंत तुमची प्रार्थना नक्की पोहोचेल. बाणाई, तुमच्या या कार्यात मी सर्वतोपरी सहाय्य करेन. तुम्ही या नदीपात्रात अर्पण केलेली कमळपुष्प त्यांच्या चरणापर्यंत नक्की पोहोचतील. तुमची साधना सफळ पूर्ण होवो. येते मी. लक्ष्मी देवी, माझ्या मनातलं मागणं पुरं व्हावं. माझी ही प्रार्थना तुमच्या पतूर पोहोचू द्याजी. श्री महालक्ष्मी देवे नमः. श्री महालक्ष्मी दिव्ये नमः. श्री महालक्ष्मी दिव्ये नमः.